जय शिवराय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाची आणि थेट शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी घेऊन आलो आहोत। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ग्रीस्टॅक योजना आता प्रत्यक्षात फळ देऊ लागली आहे। लाखो शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाली आहे आणि आता याच फार्मर आयडीवर मिळणार आहे थेट किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी कार्ड, तेही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने। तुम्ही मोबाईलवरून किंवा जनसमर्थ पोर्टलवरून थेट अर्ज करू शकता आणि कागदपत्रांशिवाय फक्त 1 रुपयात कर्ज मंजूर होणार आहे। या केसीसी कार्डद्वारे तुम्हाला केवळ पीक कर्जच नव्हे तर गाय म्हशी खरेदी, मोटार पंप, शेती उपकरणासाठी देखील निधी मिळणार आहे। आणखी सविस्तर माहिती, अर्जाची प्रक्रिया आणि अर्ज सुरू झाल्यावर स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, ग्रीस्टॅक ही योजना केंद्र सरकारनं जवळपास 2847 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू केली आहे। या योजनेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना डिजिटल युगाशी जोडणं। शेतकऱ्यांची जमीन, पीक आणि उत्पादन यांची सगळी माहिती थेट आधार कार्डशी लिंक केली जात आहे। यामुळे हवामान सल्ला, पीक विमा, नुकसान भरपाई आणि इतर कृषी योजनांचा लाभ सहज आणि अचूकपणे मिळू शकतो। आता या सर्व लाभांचा केंद्रबिंदू म्हणजे फार्मर आयडी, म्हणजे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख। मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड म्हणजे फक्त पीक कर्ज नव्हे तर एक बहुउपयोगी सुविधा आहे। तुम्हाला जर गाय म्हशी खरेदी करायच्या असतील, मोटार पंप लावायचा असेल किंवा शेतीसाठी लागणारी कोणतीही आधुनिक उपकरणं घ्यायची असतील, हे सगळं तुम्ही केसीसीच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकता। पूर्वी हेक्टरी कर्ज मर्यादा 1,67,000 रुपये होती, आता ती थेट वाढून 5 लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे। म्हणजेच शेतीच्या गरजासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत थेट केसीसी मधून मिळू शकते। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी ग्रीस्टॅक योजनेअंतर्गत तयार झाला आहे त्यांना आता जनसमर्थ पोर्टलवरून थेट ऑनलाईन किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता येणार आहे। पूर्वी या पोर्टलवर काही तांत्रिक अडचणी होत्या, पण त्या आता 1 ऑगस्ट पासून पूर्णपणे दुरुस्त करण्यात आल्या आहेत। म्हणजेच बँकेचे हेलपाटे नाही, कुठेही कागदपत्रांची झंझट नाही, फक्त ऑनलाईन फॉर्म भरून घर बसल्या केसीसी साठी अर्ज करता येणार आहे। मित्रांनो, आता एक प्रश्न आहे, किसान क्रेडिट कार्ड साठी पात्र कोण आहे? तर पहिलं पाऊल म्हणजे तुम्ही फार्मर आयडी धारक आहात का हे नक्की तपासा। जर तुमच्याकडे फार्मर आयडी आहे तर तुम्ही थेट जनसमर्थ पोर्टल वरून लॉग इन करू शकता। पात्र शेतकऱ्यांना त्यावर ऑनलाईन केसीसी अर्ज करण्याची मुभा दिली जाणार आहे। या अर्जामध्ये कोणती माहिती द्यावी लागते, प्रक्रिया नेमकी कशी असते, यावर सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येणार आहे, त्यामुळे लक्ष ठेवा आणि चॅनेलला लगेच सबस्क्राइब करा। मित्रांनो, एक मोठी आणि दिलासादायक बातमी म्हणजे आरबीआय आणि एसबीआय यांच्यात एक विशेष करार झाला आहे, ज्यामुळे आता शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात ऑनलाईन पीक कर्ज मिळू शकतं। या प्रक्रियेसाठी कोणतीही कागदपत्र लागणार नाहीत, ना बँकेचे हेलपाटे मारायची गरज, फक्त ऑनलाईन अर्ज करा आणि कर्ज मंजूर। आणि हो, ही योजना फक्त कागदावर नाहीये, याची अंमलबजावणी प्रत्यक्ष सुरू झालेली आहे। म्हणजेच हे फक्त स्वप्न नव्हे, ही शेतकऱ्यांसाठी खरी संधी आहे। मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, 1 ऑगस्ट पासून जनसमर्थ पोर्टल शेतकऱ्यांसाठी अधिकृतपणे सुरू झालं आहे। आता तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून किंवा जवळच्या सीएससी सेंटरवरून सहजपणे केसीसी साठी अर्ज करू शकता। ही म्हणजे खरी सुवर्ण संधी आहे। शेतीसाठी लागणाऱ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा मार्ग आता तुमच्या हातात आहे, म्हणून ही संधी नक्कीच गमावू नका। मित्रांनो, या विषयावरचा स्टेप बाय स्टेप अर्ज कसा करायचा याविषयी एक संपूर्ण मार्गदर्शन व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येणार आहे, त्यामुळे चॅनेलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला दाबा, व्हिडिओला एक लाईक द्या आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या गावातील शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। या संदर्भातील अधिक सविस्तर माहिती, महत्त्वाचे अपडेट्स आणि केसीसी अर्ज प्रक्रियेतील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकला क्लिक करा आणि संपूर्ण माहिती मिळवा। आणि हो, आम्ही शेतकरी बांधवांसाठी खास व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे, तिथे तुम्हाला सरकारी योजना, अनुदान, बाजारभाव आणि ताज्या अपडेट्स वेळेवर मिळतील। या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंकला क्लिक करा आणि लगेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। धन्यवाद। जय हिंद, जय शेतकरी।